नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. उत्तर माहीत असेल तर वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर शोधण्यासाठी वेळ आहे 5 सेकंद. चला तर मग पाहूया चालू घडामोडीवरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाकुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान कोठे पार पडला? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नाशिक, बी उज्जैन, सी प्रयागराज, डी हरिद्वार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रयागराज. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधानातील रद्द झालेले अनुच्छेद कलम 370 कोणत्या प्रदेशाशी संबंधित होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए दमण दीव, बी मणिपूर, सी आसाम, डी जम्मू काश्मीर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 3. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 यजमान देश चीन. महिला क्रिकेट T20 सुवर्णपदक विजेता देश कोणता? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए श्रीलंका, बी भारत, सी पाकिस्तान, डी चीन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारत. प्रश्न क्रमांक 4. 2025 नुसार मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सत्या नाडेल, बी सुंदर पिचाई, सी नारायण मूर्ती, डी अनंत नारायण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सत्या नाडेल. प्रश्न क्रमांक 5. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन आहेत. ए नरेंद्र जाधव, बी श्याम मनोहर, सी रंगनाथ पठारे, डी कौतिकराव ढाले पाटील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रंगनाथ पठारे. प्रश्न क्रमांक 6. 2024चा मराठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त उसवन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नरेंद्र जाधव, बी आनंद यादव, सी महादेव इंगळे, डी देवीदास सौदागर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी देवीदास सौदागर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए संजय पांडे, बी प्रभात कुमार, सी राजेंद्र सिंह, डी हेमंत नरसाळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रभात कुमार. प्रश्न क्रमांक 8. नोवाक जोकोविच याने 2024 मध्ये कोणते ग्रँड स्लॅम स्पर्धा गमावली होती? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए हॉकी, बी टेनिस, सी विम्बल्डन, डी फ्रेंच ओपन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विम्बल्डन. प्रश्न क्रमांक 9. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये
भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके मिळवली होती? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 6, बी 5, सी 4, डी 3. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6. प्रश्न क्रमांक 10. 2026चे हिवाळी अधिवेशन कोठे भरविणार आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए बीजिंग, बी मिलन व कोटिना इटली, सी वॉशिंग्टन, डी सोची. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिलन व कोटिना इटली. प्रश्न क्रमांक 11. नोव्हेंबर 2024मध्ये भारतीय लष्कर आणि सिंगापूर संरक्षण दल यांच्यातील कोणता संयुक्त लष्करी सराव महाराष्ट्र देवळाली येथे पार पडला? ऑप्शन आहेत ऑप्शन ए NIA, बी INMA, सी भाला, डी माला. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए XWA. प्रश्न क्रमांक 12. ऑक्टोबर 2024मध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण संदर्भात कोणती समिती नेमली होती? ऑप्शन आहेत ऑप्शन ए अप्रत्यक्ष कर चौकशी समिती, बी चौकशी समिती, सी अपघात चौकशी समिती, डी न्यायमूर्ती अनंत मनोहर समिती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी न्यायमूर्ती अनंत मनोहर समिती. प्रश्न क्रमांक 13. FIDE वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धा 2024मध्ये राज्याचे पदक मिळवून देणारा प्रथम स्थानी कोण होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए डिंग लिरेन, बी रॉबर्ट शॉल, सी गुकेश डी रोहन बोपन्ना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गुकेश डी. प्रश्न क्रमांक 14. लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए कुमार केतकर, बी निखिल वागळे, सी गिरीश कुबेर, डी सुधा मूर्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सुधा मूर्ती. प्रश्न क्रमांक 15. G20 शिखर परिषद 2025चा यजमान आयोजक देश कोणता आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए श्रीलंका, बी दक्षिण आफ्रिका, सी भूतान, डी नेपाळ. उत्तर माहीत असल्यास वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए धनंजय मुंडे, बी अतुल सावे, सी शंभूराज देसाई, डी यशोमती ठाकूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शंभूराज देसाई. प्रश्न क्रमांक 17. इस्रायलचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए डेव्हिड बेन गुरियन, बी बेंजामिन नेत्यानाहू, सी गोल्ड मेयर, डी नाफ्ताली बेनेट. बरोबर उत्तर आहे बी बेंजामिन नेत्यानाहू. प्रश्न क्रमांक 18. फुटबॉल खेळातील फिफा कप 2022चा उपविजेता देश कोणता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए फ्रान्स,
बी इंग्लंड, सी इटली, डी स्पेन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स. प्रश्न क्रमांक 19. 2025ला चीनमध्ये कोणत्या व्हायरलचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए इन्फ्लुएन्झा, बी मलेरिया, सी HMPV, डी सायटोमॅग्युलो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी HMPV. प्रश्न क्रमांक 20. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या होत्या? ऑप्शन आहेत ऑप्शन ए समाजवादी पक्ष, बी भाजप, सी काँग्रेस, डी मार्क्सवादी पक्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भाजप. प्रश्न क्रमांक 21. मोखा चक्रीवादळ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले होते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए म्यानमार, बी पाकिस्तान, सी कॅनडा, डी नेपाळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्यानमार. प्रश्न क्रमांक 22. 17वे T20 IPL 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन आहेत ऑप्शन ए सनरायझर्स हैदराबाद, बी दिल्ली कॅपिटल्स, सी मुंबई इंडियन्स, डी कोलकाता नाईट रायडर्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता नाईट रायडर्स. प्रश्न क्रमांक 23. सन 2027 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात येणार आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए हरिद्वार, बी नाशिक, सी अलाहाबाद, डी काशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 24. सन 2024 या वर्षीचा विम्बल्डन पुरुष एकेरीत विजय कोण ठरले होते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए रॉजर फेडरर, बी बेरेटिनी, सी कार्लोस अल्काराज, डी राफेल नादाल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कार्लोस अल्काराज. प्रश्न क्रमांक 25. सन 2024 मध्ये पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणता खेळ प्रकारात भारतात पदक मिळालेले नाही? ऑप्शन आहेत ऑप्शन ए टेबल टेनिस, बी नेमबाजी, सी बॅडमिंटन, डी जुडो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए टेबल टेनिस. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अजून असेच GK फॅक्ट्स पाहण्यासाठी आणि चालू घडामोडी समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.